तुम्हालाही खांदा हलवताना वेदना होत आहे का? हळूहळू हात वरती उचलणं आणि मागे नेणं कठीण होत आहे का? हा त्रास अनेकदा फ्रोझन शोल्डरमुळे असू शकतो. फ्रोझन शोल्डरला मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये ॲडेसिव्ह कॅप्सुलायटिस म्हणतात. यामध्ये खांद्याचं कॅप्सूल हळूहळू जाड आणि टाईट होत जातं. सुरुवातीला वेदना वाढतात, नंतर स्टिफनेस इतकी वाढते की हालचाल मर्यादित होते. हा त्रास विशेषतः 40 ते 60 वयोगटातील डायबेटीस, पोस्ट सर्जिकल प्रोलॉंग इमोबिलायझेशन, इंजुरी याच्या नंतर जास्त दिसून येतो. फ्रोझन शोल्डरच्या 3 स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज इज फ्रीजिंग. याच्यामध्ये वेदना वाढतात आणि मूवमेंट कठीण होतात. सेकंड स्टेज इज फ्रोझन. दुसऱ्या टप्प्यात वेदना थोड्या कमी होतात पण स्टिफनेस खूप जास्त वाढतो. अँड थर्ड स्टेज इज थॉइंग. यामध्ये योग्य ट्रीटमेंटमुळे हालचाल हळूहळू परत येते. वेळीच ट्रीटमेंट घेतली नाही तर हालचाल कायमची कमी होण्याचा धोका असतो. योग्य फिजिओथेरपी, एक्सरसाइज आणि होमिओपॅथी यामुळे वेदना कमी होतात आणि मूवमेंट सुधारते. खांद्याचा त्रास वाढत असेल आणि हाताची हालचाल करणं कठीण होत असेल तर योग्य मार्गदर्शनासाठी नक्की ट्रिवाला भेट द्या.